जामनेरचा खड्डे महाकाल बाहेर काढा तरच नाशिककरांचं भवितव्य सुधारेल. शिवसैनिक आक्रमक. नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावरून आज नाशिक महानगरपालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चासाठी नाशिकमधील ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांसह सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नाशिक महानगरपालिकेवर धडकला आहे. नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली असून महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या मोर्चाच्या ठिकाणी खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या 7 नागरिकांचे फोटो लावण्यात आलेत आणि या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांकडून केली जाते आहे. मोर्चामध्ये एका शिवसैनिकाने यमराजाचा वेश धारण केला आहे. नाशिकमधील खड्ड्यांमध्ये मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांच्या मृत्यूला आपण जबाबदार नसून प्रशासन जबाबदार असल्याचं सांगत शिवसैनिकांनी महापालिकेवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आहे की आजपर्यंत शिवसेनेची ताकद ही आहे की सर्वसामान्यांना न्याय आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं. पण आज जो प्रश्न नाशिककरांना भेडसावतो आहे त्यासाठीच शिवसेना पुन्हा लढत आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांना मंजुरी मिळालेली आहे असं शासनाचं सांगणं आहे. विकासाला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही, परंतु कोणत्या पद्धतीने हा विकास व्हावा यासाठीच या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यातून मार्ग निघावा, प्रशासनाचं लक्ष त्याकडे जावं म्हणून आम्ही या मोर्चाचं नियोजन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.